नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। आज आपण बनवणार आहे एकादशी स्पेशल साबुदाण्यापासून वडे, खमंग आणि कुसकुशीत असे साबुदाण्याचे वडे। त्यासाठी सर्वप्रथम एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तो साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेणार आहे। असा मस्त हलवून असा धुवून घ्या। त्यातलं हे पाणी पूर्ण काढून घेणार आहे। स्वच्छ असा धुवायचा आहे। अजून एकदा थोडंसं पाणी घेऊन धुत आहे। पूर्ण पाणी काढून घ्या। असा साबुदाणा धुवून घेतला की त्याच्यामध्ये थोडेसं पाणी ठेवायचं आहे आणि तो साबुदाणा 3 ते 4 तास भिजत ठेवायचा आहे। तो भिजण्यासाठी आपण झाकून ठेवूया। बघू शकता आता मी बटाटे वाफवून घेतलेले आहेत। त्या बटाट्याची साल काढून घेऊया। एका बाउलमध्ये असे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। मी 3 ते 4 बटाटे घेतली होती। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही बनवू शकता। आता या बटाट्यामध्ये साबुदाणा पण आता व्यवस्थित फुललेला आहे। बटाटे पण छान उकडले गेलेत। त्यासाठी मी मिरची कुटून घेतलेली आहे। शेंगदाण्याचं कूटही घेतलेलं आहे, तसेच मीठही घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे मिरची टाकून घेऊया। तसेच 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूटही टाकून घेऊया व चवीनुसार मीठ घालूया। आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया। सर्व असं मिक्स करून घेत आहे। बटाट्याचे मोठे पीस आहेत ते सुद्धा बारीक चुरून घ्या। असं एकरूप एकजीव सर्व मिश्रण झालं की आपल्याला वड्यासाठी लागणार हे मिश्रण आहे। त्यापासून छोटे छोटे आपण असे गोळे बनवणार आहे। असे छोटे छोटे आकाराचे गोल गोळे बनवून घ्या। साबुदाणा वडे म्हणलं की उपवासासाठी स्पेशल असतात। प्रत्येकाला आवडतात, पण खूप जणांना अजून बनवता येत नाहीत। त्यामुळे आज आम्ही साबुदाणा रेसिपी घेतलेली आहे। दोन माणसांसाठी एका वाटी साबुदाण्यापासून असे पुरेसे वडे होतात। बघून घ्या, असे गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण त्यांना गॅस ऑन केलेला आहे आणि कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवत आहे। तोपर्यंत आपण वडे बनवूया। आता हा फुललेला शाबू आहे तो वड्यावर असा चिटकवून घ्यायचा आहे व्यवस्थित। कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले साबुदाणे वडे बनणार आहेत। असा गोल गोल आकार द्या। साबुदाणा व्यवस्थित चिटकला पाहिजे, म्हणजे तेलामध्ये तो निघणार नाही। बघा किती छान असा आकार आलेला आहे। असे गोल गोल वडे बनवून घ्या। तेल गरम होईपर्यंत आपण 2 ते 3 वडे बनवून घेऊया। आषाढी एकादशी स्पेशल हे साबुदाणा वडे आहेत।
शकता। बघा आपली डिश कशी तयार होत आहे। त्याबरोबर थोडेसे खारे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त चव येईल। त्याच्यावर तुम्ही लिंबूही टाकून खाऊ शकता किंवा दही बरोबर सुद्धा खाऊ शकता। उपवासासाठी स्पेशली असे कुरकुरीत साबुदाणा वडे, खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा वडे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। तुमच्या घरी पूर्ण रेसिपी पाहून करा, अगदी असेच बनणार तुमच्या घरी सुद्धा। बघा किती मस्त डिश तयार झालेली आहे, अगदी थोड्या वेळात बनते। आता आपण बघा कशी गरमही आहेत आणि टेस्टीही बनलेले आहेत। वरचा पूर्ण लेयर असा कडक झालेला आहे, एकदम मस्त। चॅनेलला एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।